गुड मॉर्निंग, नमस्ते. मी आहे तुमची मैत्रीण ए फॉर अंजली आणि आज आपण बघणार आहोत महाकोश एपिसोड नंबर 11. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत शासकीय गट विमा योजनेचे ऑनलाईन आणि ऑफलाईन देयके कशी तयार करायची आणि व्हिडिओच्या शेवटी ऑफलाईन देयके सादर करताना त्यासोबत कोणते कोणते डॉक्युमेंट जोडायचे जेणेकरून तुमचा गट विम्याचा देयक लगेच मंजूर होईल. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही माझा यूट्यूब चॅनल ए फॉर अंजली 6484 तसेच @लर्न अँड फन विथ अंजली अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. चला मग बघूया. महाकोश पेज ओपन झाल्यानंतर ॲरोच्या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये डाव्या साईडला GIS कॅल्क्युलेटर अशी ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल. GIS कॅल्क्युलेटर म्हणजे तुमचे शासकीय गट विमा योजनेचे ऑनलाईन देयक नव्हे. हे GIS कॅल्क्युलेटर फक्त तुम्ही जे ऑनलाईन देयक तयार कराल त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, कोणत्या वर्गणीला किती युनिट द्यायचे याची सर्व माहिती आपल्याला या पत्रकावरून समजते. त्यानुसार आपण त्यांच्या बचत निधीची ऑनलाईन आणि ऑफलाईन देयक तयार करू शकतो. म्हणजे ज्यांचे तुम्हाला शासकीय गट विमा योजनेचे देयक तयार करायचे त्या कर्मचाऱ्याचे नाव, त्याचे पदनाम, कार्यालयाचे नाव आणि गट विमा सदस्यताचा दिनांक तसेच सदस्यतेच्या वेळी कर्मचाऱ्याचा कोणता वर्ग होता म्हणजे अ, ब, क, ड कोणत्या वर्गात तो मोडत होता त्याची इथे नोंद घ्यायची आहे. त्यानंतर त्यांच्या सेवा समाप्तीचा म्हणजेच सेवानिवृत्तीचा दिनांक इथे लिहून घ्यायचा आहे. खाली सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल जिथे तुम्हाला कर्मचाऱ्याची संपूर्ण माहिती, कपात केलेल्या वर्गणीची माहिती आणि त्यांची कॅल्क्युलेशन केलेली बचत निधीची माहिती इथे तुम्हाला दिसेल. त्यानंतर जर ही माहिती योग्य असेल तर तुम्ही व्ह्यू पेज या बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल ज्याला रिसिप्ट बिल असेही म्हणतात. त्यानंतर तुमच्या सोयीसाठी तुम्ही याची प्रिंट काढून घ्या आणि हा पेज क्लोज करा. क्लोज केल्यानंतर महाकोशमधील बिल पोर्टल या टॅबवर जाऊन त्यामध्ये तुम्ही युजर ID आणि बिल पोर्टलचा पहिला पासवर्ड एंटर करा. त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा. तर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल ज्यामध्ये अगदी पहिलाच ऑप्शन असिस्टंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर क्लेम एंट्री या टॅबवर क्लिक करून तुम्ही उजव्या साईडला बघू शकता की खाली GIS असे ऑप्शन दिसते. या GIS ऑप्शनवर क्लिक करा. या GIS ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पुढचा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये एम्प्लॉय डिटेल्समध्ये तुम्हाला एम्प्लॉयची संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. कर्मचाऱ्याच्या मूळ सेवा पुस्तकावरून इथे योग्य आणि अचूक माहिती भरून घ्या. त्यानंतर उजव्या बाजूला बघा मेंबरशिप डिटेल्सची इथे माहिती भरून घ्यायची आहे. मूळ सेवा पुस्तकानुसार कपात केलेल्या वर्गणीची त्यांच्या दिनांकावाईज इथे माहिती भरून घ्यायची आहे. संपूर्ण भरलेली माहिती एकदा चेक करून घ्या आणि जर ती बरोबर असेल तर कॅल्क्युलेट GIS या टॅबवर क्लिक करा. तर पुढे GIS अमाऊंट या बॉक्समध्ये कॅल्क्युलेट केलेली GISची बचत निधीची रक्कम इथे दिसेल. खाली सेव्ह या बटनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा बिल जनरेटचा मेसेज दिसेल. तिथे ओके या बटनवर क्लिक करा. तर उजव्या बाजूला तुम्ही बघा तुमची ऑनलाईन क्लेम एंट्री झालेली दिसेल. इथून तुम्ही साइन आउट व्हा. परत बिल पोर्टलचा युजर ID आणि दुसरा पासवर्ड इथे एंट्री करा आणि खाली सबमिट या बटनवर क्लिक करा. तर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये पहिल्याच टॅब म्हणजे अप्रूव्ह क्लेमवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली GIS या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल ज्यामध्ये ज्यांचे क्लेम एंट्री केलेली आहे ते बिल दिसेल. इथे तुम्ही बघू शकता की खाली अप्रूव्ह आणि रिजेक्ट असे 2 टॅब असतील. तर अप्रूव्ह या बटनवर क्लिक करा आणि खाली सबमिट या बटनवर क्लिक करून पुढे आलेल्या मेसेजमध्ये ओके या टॅबवर क्लिक करा. इथे तुम्ही तयार केलेले GISचे ऑनलाईन देयक अप्रूव्ह झालेले आहे. इथून लगेच साइन आउट व्हा आणि बिल पोर्टलचा युजर ID आणि पहिला पासवर्ड टाकून सबमिट करा. त्यानंतर तुम्हाला पुन्हा असा इंटरफेस दिसेल जिथे सिलेक्ट डिटेल हेडमध्ये MTR 18, त्यानंतर GIS 18 आणि सिलेक्ट ऑब्जेक्टिव्हमध्ये 50 अदर चार्जेस आणि 01 GIS हे क्लिक करून व्ह्यू डिटेल्स या टॅबवर क्लिक करा. तर इथे खाली स्कीम डिस्क्रिप्शनमध्ये 4 ऑप्शन दिसतील ज्यामध्ये अचूक स्कीम कोड सिलेक्ट करून त्या पुढील रकमेवर क्लिक करायचं आहे. जसे की मी इथे बचत निधीसाठी 80110228 हा स्कीम कोड सिलेक्ट करून त्या पुढील रकमेवर क्लिक केला आहे. तर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. नेक्स्ट ॲरोवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बिल डिटेल्स दिसतील ज्यामध्ये तुम्हाला बचत निधीची रक्कम दिसेल. जर ती बरोबर असेल तर रिमार्कमध्ये ओके असं लिहून खाली बिल रजिस्टर नंबर टाका आणि एक्सपेंडिचर महिना एंटर करा. पुढे नेक्स्ट ॲरोवर क्लिक केल्यानंतर डिडक्शन डिटेल्सचा इंटरफेस ओपन होईल. जर कोणतीही डिडक्शन नसेल तर नेक्स्ट ॲरोवर क्लिक करा. तर पेई डिटेल्सचा इंटरफेस ओपन होईल
ज्यामध्ये ज्यांचे तुम्ही शासकीय गट विमा योजनेचे देयक तयार केलेले आहेत त्यांच्या नावावर क्लिक करा. तर इथे त्यांचा पॅन कार्ड नंबर आणि अकाउंट डिटेल्स येईल. अमाऊंटच्या बॉक्समध्ये तुम्हाला बचत निधीची रक्कम एंट्री करायची आहे आणि ॲड या बटनवर क्लिक करायचं आहे. पुढे सबमिट या बटनवर क्लिक करा. तर तुमचा BDSचा ड्राफ्ट झालेला दिसेल. इथून लगेच तुम्ही साइन आउट व्हा आणि बिल पोर्टलवर जाऊन यूजर ID तसेच सेकंड पासवर्ड एंटर करा. ज्यामध्ये तुम्ही ज्यांचे बिल तयार केलेले आहे ते अगदी फ्रंट पेजवर दिसेल. तिथे बिलाच्या ट्रान्झॅक्शन नंबरवर क्लिक करा. तर पुढे तुम्हाला क्लेम्स, बिल डिटेल्स आणि पे डिटेल्स असे ऑप्शन असलेला इंटरफेस दिसेल. जिथे तुम्हाला नेक्स्ट या टॅबवर क्लिक करून शेवटी सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर तुमच्या गटविमा देयकाची मेन BDS तयार होईल. बस इथेच तुमचा शासकीय गटविमा योजनेचं ऑनलाईन देयक तयार झाले. तर आतापर्यंत आपण बघितलं की शासकीय गटविमा योजनेचं ऑनलाईन देयक कसं तयार करायचं. यापुढे आपण बघणार आहोत की शासकीय गटविमा योजनेचं ऑफलाईन देयक तयार करताना त्यासोबत कोणते कोणते डॉक्युमेंट जोडायचे जेणेकरून आपले गटविमा योजनेचे देयक लगेच पारित होईल. चला तर मग बघूया. यासोबत आपल्याला जोडायचे आहेत एकूण 1 ते 14 प्रमाणपत्र कार्यालयामार्फत कार्यालय प्रमुखाची स्वाक्षरी घेऊन तयार केलेले असेल. ज्यामध्ये 8 आणि 9चे प्रमाणपत्र हे संबंधित कर्मचाऱ्याची स्वाक्षरी घेऊन कार्यालय प्रमुखाची प्रतिस्वाक्षरी घेऊन सादर करायचे आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्याच्या मूळ सेवा पुस्तकाच्या पानांची एकूण 1 ते 7 नमूद केलेल्या छायांकित प्रती कार्यालय प्रमुखाद्वारे अटेस्टेड केलेल्या देयकासोबत जोडायचे आहेत. यासोबत आपल्याला हे एकूण असे प्रमाणपत्र तसेच सर्व्हिस बुकच्या मूळ सेवा पुस्तकाची छायांकित प्रती जोडायची आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. थँक्यू.